कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आपण आता कुठल्या गोष्टीवरती चर्चा गप्पा मारणार आहोत. खरंच वारी ही आपल्या खूप जवळची गोष्ट आहे नाही का? म्हणजे आपल्या महाराष्ट्राची एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जी गेली हजारो वर्ष चालू आहे. तर आपण यावेळी हॅशटॅग आपली वारी हे सुरू करणार आहोत. म्हणजे पूर्ण वारी बद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला तर मग आता आपण जर बघितलं तर आजकालच्या लोकांना वारीबद्दल कितपत माहिती आहे हे आपल्याला माहित नाही, पण आपल्याला माहिती आहे की ती आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यामुळे सगळ्यांना अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ. मग आपण एक एक प्रश्न घेत जाऊया. ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे काय? वारी म्हणजे नक्की काय? तर त्याचं उत्तर असं आहे की एखाद्या विशिष्ट वेळेला किंवा एखाद्या विशिष्ट तारखेला किंवा तिथीला आपण आपल्या इष्टदेवतेला न चुकता जाणं, तिचं दर्शन घेणं, त्याचं नामस्मरण करणं म्हणजे वारी. आता तुम्हाला माहिती असेल की गेली कित्येक वर्ष 29 डिसेंबर पासून 5 जानेवारी पर्यंत न चुकता आमचा सगळा ग्रुप गिरनार, सोमनाथ, द्वारका, अंबामाता अशा या सगळ्या तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी जातो. खूप महत्वाची कामं आडवी आली, अनेक अडचणी आल्या, पण या तारखा आतापर्यंत कधी चुकलेल्या नाहीयेत. यामध्ये ते 10,000 पायऱ्या चढताना मानसिक, शारीरिक सगळ्या गोष्टींची अगदी साधना होत असते असं नाही. यालाच तर वारी म्हणतात ना, कारण तो इष्टदेव कोणताही असू शकतो. तशीच आपल्या महाराष्ट्राची परंपरेने सांस्कृतिकरित्या चालत आलेली आपली सगळ्यांची लाडकी, आवडती आणि आपल्या मनामध्ये बसलेली आपल्या पंढरीची वारी. तर वारी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असेलच. अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता आपण जाणून घेऊया की वारकरी म्हणजे नक्की कोण. म्हणजे अगदी सरळ, सोप्या, साध्या भाषेत जर तुम्ही विचार केला तर आपल्याला असं वाटेल की वारीमध्ये चालत जाणारा माणूस म्हणजे वारकरी, हो की नाही? पण खरं तर अगदीच तसं नाहीये बरं का. म्हणजे चालत चालत पंढरपूर पर्यंत जाणारा माणूस म्हणजे वारकरी होतो का? तर नाही. कारण वारकरी संप्रदायाचे काही मूलभूत नियम असतात. म्हणजे काय की विठ्ठलाची भक्ती करणं, नामस्मरण करणं, एकादशीचं व्रत पाळणं, सत्य बोलणं किंवा कुठल्याही व्यसनांपासून दूर राहणं. आणि तुम्हाला माहितीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायांमध्ये ना जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न बाळगता फक्त भक्तीला महत्व दिलं जातं. शिवाय संतांचं साहित्य वाचणं किंवा अभंग आणि कीर्तन स्वरूपात ते ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. मग जी व्यक्ती या सगळ्या गोष्टी पाळते आणि या सगळ्या गोष्टींचा आदर करते ती व्यक्ती म्हणजे खरा वारकरी होय. वारीची नक्की सुरुवात कधी झाली असा प्रश्न अनेकदा तुमच्या मनात आला असेल नाही का? माझ्या सुद्धा मनात आला. म्हटलं आपण जरा याबद्दल काहीतरी माहिती गोळा करायचा प्रयत्न करूयात. मग मला असं जाणवलं की या गोष्टीबद्दल जर माहीत करून घ्यायचं असेल तर आपण सगळे भाविक ज्या देवाची वारी करतो त्याबद्दल आधी जाणून घ्यावं लागेल. मग आपण एक काम करूया, या व्हिडिओची सुरुवात आपण कशी केली होती तिथे जाऊया. काय म्हटलं होतं आपण आठवतंय का? कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. अगदी बरोबर. यातला पहिला शब्द काय आहे बरं? पुंडलिक. तुम्हाला माहितीये पुंडलिक कोण होता? पुंडलिक हा सर्वश्रेष्ठ भक्त होता.
त्याच्या आयुष्यात उशिरा का होईना, म्हणजे सुरुवातीला त्याला ही गोष्ट लक्षात आलेली नव्हती, नंतर लक्षात आली, म्हणून म्हणाले की उशिरा का होईना आई वडिलांची सेवा करणं हे व्रत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ठरवलं की आता आपण आई वडिलांची सेवा करायची. आणि तो अखंड आई वडिलांच्या सेवेमध्ये रमला. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट पण माहिती असेलच की रुक्मिणी रुसून दिंडी करण्यामध्ये आलेली होती आणि आपल्या पत्नीला मनवण्यासाठी देव तिथे आलेला असताना त्याला या भक्ताला, म्हणजे इतक्या मनापासून आई वडिलांची सेवा करणाऱ्या या व्यक्तीला म्हणजेच पुंडलिकाला भेटायची इच्छा झाली. आणि मग देव त्याला भेटायला गेले. तेव्हा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता. जेव्हा त्याला कळलं की देव बाहेर आलेला आहे, तेव्हा सुद्धा आपल्या सेवेमध्ये खंड पडता कामा नये ही गोष्ट महत्वाची वाटली. म्हणून त्याने आपल्या जवळ असलेली एक वीट देवाकडे भिरकवली आणि म्हटलं की तू थोडा वेळ तिथे थांब आणि वाट बघ, मी आलोच. मग देव त्या विटेवरती उभे राहिले, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आणि आपल्या भक्ताची वाट बघत थांबले. आज पंढरपूर मध्ये असलेली मूर्ती याच अवस्थेमध्ये आहे, विटेवरती उभी असलेली आणि दोन्ही कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट बघत उभी. तर अशा पद्धतीने देवाची मूर्ती तिथे आली, मग त्याचं मंदिर झालं आणि मग देवांची दर्शन घेण्यासाठी तिथे लोकांची ये जा सुरू झाली. म्हणजे पुंडलिक असल्यापासून तिथे वारीची सुरुवात झाली असं पण म्हणू शकतो. पण एक ठोस व्यक्ती अशी या गोष्टीच्या मागे असलेली आपल्याला इतिहासात कुठेच सापडत नाही. पण हा, कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांच्या घराण्यामध्ये सुद्धा वारीची परंपरा होती असे काही उल्लेख मात्र आपल्याला शास्त्रांमध्ये सापडतात, काही वेदांमध्ये, पुस्तकांमध्ये नक्की सापडतात. त्यामुळे जरी आत्ताची शिस्तबद्ध अशी ही वारी तेव्हापासून नसली तरी सुद्धा वारीची परंपरा अगदी हजारो वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, याला मात्र कुणीही नाही म्हणू शकत नाही. तुम्हाला माहितीये का, हैतब बाबा अरफळकर म्हणजे नक्की कोण? मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे हजारो वर्षांपासून वारी सुरू आहे, पण आता आपण जी वारी बघतो ना, जी अगदी व्यवस्थित शिस्तीत जाते, एका तिथीला निघते, एका व्यवस्थित तिथीला तिथे पोहोचते, ठिकठिकाणी त्यांचे ठरलेले मुक्काम आहेत, तर या सगळ्या गोष्टी ठरवणारी व्यक्ती म्हणजे हैतब बाबा अरफळकर. आता हे कोण होते? तर 18व्या शतकाचा शेवट आणि 19व्या शतकाची सुरुवात, यावेळी आपल्या सातारचे प्रतापसिंह महाराज यांचे हे सरदार होते. त्यांच्या असं लक्षात आलं की लोक आपापल्या वेळेला किंवा आपापल्या मनाला येईल तेव्हा पंढरपूरला दर्शनासाठी जात आहेत, पण जेव्हा जाती धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्यांना एकत्र आणायचं असेल तर त्यांना त्या एका शिस्तीमध्ये बांधणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हैतब बाबा अरफळकर यांनी तेव्हा दिंडी, मुक्काम, एक ठरलेला असा मार्ग, त्याच्यामध्ये अश्व, मानाचे अश्व, या सगळ्या गोष्टी ठरवल्या. पालखी पद्धत सुद्धा त्यांनी सुरू केली. त्यामुळे आज आपण जी काही शिस्तीची वारी बघतोय ना, त्याचं सगळं क्रेडिट हैतब बाबांना जातं. तुम्ही फड हा शब्द ऐकलाय का? अनेक जणांनी ऐकला असेल, पण आता फड म्हणजे लावणीचा फड, याच्याशीच जोडला गेलेला मी जास्त ऐकलेला. पण तुम्हाला माहितीये की फड ही पद्धत सगळ्यात पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये सुरू झाली. फड म्हणजे नक्की काय? तर एक वारकऱ्यांचा किंवा दिंडींचा समूह, ज्या समूहातले वारकरी तत्वज्ञान, कीर्तन, भजन आणि शिस्तीचं पालन करतात, असा समूह. म्हणजे बघा, हा सर्वसामान्य माणसांसाठी आपल्याकडे वारकरी संप्रदायाचा पाया रचला तो संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणजे आपल्या माऊलींनी. आणि या वारकऱ्यांना एकत्र एका गटामध्ये सामील करून
फड पद्धती सुरू केली ती श्री संत नामदेव महाराजांनी. आता नामदेव महाराजांनी सुरुवात केलेली आहे, त्यामुळे संत नामदेव महाराजांचा फड हा आद्य फड म्हणून मानला गेलेला आहे. त्यानंतर वासकर फड आणि मग देहूकर फड हे महत्वाचे फड मानले गेले आहेत, जे संत तुकाराम महाराजांचे शिष्य आणि त्यांच्या वंशजांनी सुरू केले. त्यानंतर अनेक फड आणि उपफड तयार होत गेले. आज आपण बघितलं तर जवळपास 50 पेक्षाही जास्त मुख्य फड आणि त्यामध्ये हजारो उपफड आणि दिंड्या त्यामध्ये सामील होतात. आणि ही आध्यात्मिक परंपरा असलेली आपली वारी म्हणजेच हा भक्तीचा सोहळा पुढे घेऊन जातात. तर ही होती फडाबद्दलची माहिती. आजकाल काही लोक प्रश्न विचारतात की वारी नक्की शास्त्रांमध्ये सांगितलेली आहे की आपल्या संतांनी बनवलेला एखादा लोकधर्म आहे. त्यांना पडलेला प्रश्न चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही, कारण त्यांना आपल्या संतांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल किंवा शिकवणींबद्दल फारशी माहिती नाहीये. पण त्यांना हे सुद्धा माहित नाहीये की आता ते ज्या पद्धतीचं आयुष्य जगतायत ते आपल्या संतांनी दिलेल्या शिकवणींमुळेच. म्हणजे बघा की आपण कुठलाही जाती धर्म सध्या पाळत नाही, म्हणजे मानत नाही. आपल्या सगळ्या जातीचे मित्रमैत्रिणी असतात. शिवाय आपल्या भारतामध्ये सगळ्या जाती धर्माचे सणवार आपण अगदी एकोप्याने एकत्र येऊन साजरे करतो. संतांनी हेच तर सांगितलं होतं. आणि जर आपण वेदांचा विचार केला तर आपले वेद उपनिषद हे सगळं काय सांगतं आपल्याला की अहंकाराचा त्याग करायचा आहे, प्रत्येक भूतामध्ये ईश्वर बघायचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर बघायचा आहे. शिवाय आपल्या उपनिषदांचा सगळ्यात महत्वाचा संदेश म्हणजे सगळीकडे एकच परमात्मा आहे. बरोबर ना? मग आपला वारकरी काय म्हणतो? अवघा रंग एक झाला. दोन्हीचा गाभा एकच नाही का? म्हणूनच आपल्या नकळत का होईना आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या वेदांनुसार, उपनिषदांनुसार किंवा आपल्या संतांनी दिलेल्या शिकवणींच्या आधारावरच जगतो. मग काय करायचंय आपल्याला? फक्त अहंकार, कुसंगत, जाती, धर्म या सगळ्या गोष्टी सोडून द्यायचं, त्यांचा त्याग करायचा आणि ईश्वर भक्ती, माणुसकी, नामस्मरण या सगळ्या मार्गांचा अवलंब करायचा, त्या मार्गांवर चालायचंय. हेच आयुष्य आहे. म्हणूनच म्हणते की वारी असो किंवा वेद असो किंवा उपनिषद असो, खरं आयुष्य काय आहे हे दोन्ही मधून एकच आहे ना. तीच गोष्ट आपल्या समोर येते. त्यामुळे भक्ती आणि नामस्मरण हे सगळ्यात जास्त महत्वाचं. म्हणून आजही वारीला खूप जास्त महत्व आहे, कारण या भक्ती मार्गाचं हजारो वर्षांपासून चालत आलेलं जिवंत उदाहरण म्हणजेच आपली वारी. आता आपण जाणून घेऊया की वारीची सुरुवात, प्रवास, मुक्काम, रिंगण आणि मग शेवटी पांडुरंगाचं दर्शन. तर या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर होतं असं की ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूवरून संत श्री तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि अष्टमीला आळंदीहून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजेच आपल्या माऊलींची पालखी निघते. तर हा झाला पहिला दिवस. पण पहिल्या दिवसाची एक खासियत आहे बरं का, विशेष म्हणजे जे मला खूप आवडतं आणि त्याबद्दल मला खूप कौतुक आहे की खूप वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की माऊलींची पालखी जेव्हा सजवली जाते आणि त्यामध्ये आता पादुका आपण आणून ठेवणार, तेव्हा नामस्मरण, मृदुंग, टाळ या सगळ्या गोष्टींचा अगदी जयघोष सुरू असतो. तेव्हा मुख्य मंदिरावरचा सोन्याचा कळस हलतो.
आणि म्हणजे खूप जणांनी त्याला विरोध पण केला, त्याच्या मागे शास्त्रीय कारणं आहेत असं पण सांगितलं, की इतका जयघोष सुरू असतो, टाळ मृदुंग वगैरे सगळं वाजत असतं, त्यामुळे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि त्या व्हायब्रेशन्समुळे तो मुकुट हलतो. पण तब्बल 22 किलोचा सोन्याचा मुकुट आहे तो. तो इतक्या व्हायब्रेशन्सने हलू शकेल का? तर त्यावर असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की नुकताच उन्हाळा संपलेला असतो आणि पावसाळा सुरू झालेला असतो. त्यामुळे वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी, अशा लेयर्स अशा तयार झालेल्या असतात आणि त्यामध्ये हे एवढे म्हणजे लाखो लोकांचे जे काही नामघोष सुरू असतात, त्या व्हायब्रेशन्समुळे ही गोष्ट होते. असो, कारण कुठलं का असेना, पण कळस हलतो हे मात्र बऱ्याच जणांनी कॅमेरामध्ये टिपलेलं आहे. त्याचे खूप व्हिडिओज ऑनलाईन आहेत आणि ही किती म्हणजे इतर वेळी कधी हललेला दिसलेला नाहीये बरं का. त्या क्षणी दुपारी 4 वाजायच्या आसपास ही गोष्ट बघण्यासाठी लाखो भाविक तिथे गर्दी करतात. आणि ही मला खूप आवडलेली गोष्ट आहे, कारण त्याच्या मागचा असा अर्थ वारकरी सांगतात, की अ, महाराज आता म्हणतात, की चला आपण जाऊया पंढरीरायाच्या दर्शनाला आणि आता माझी परवानगी आहे. म्हणजे संतांची परवानगी मिळणं, हा एक संकेत म्हणू शकतो आपण, की ही मिळणं हे या सगळ्या मागचं कारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ती श्रद्धा आहे. पण काही का कारण असेना, आपल्याला हा संकेत मिळतोय आणि मग तिथून सुरुवात होते आपल्या वारीला. तर हा झाला पहिला दिवस. आता पुढे दुसऱ्या दिवशी पुणे शहरामध्ये दोन्ही पालख्यांचा प्रवेश होतो. म्हणजे देहूवरून तुकाराम महाराज आणि आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्याही पालख्या भवानी पेठेमध्ये एकत्र येतात. खरंच या दोन्ही पालख्यांचा संगम म्हणजे वारकऱ्यांसाठी एक अभूतपूर्व सोहळा असतो. भक्तीची प्रचिती देणारा क्षण म्हणजे हाच. तिसऱ्या दिवशी सुद्धा पुण्यामध्ये मुक्काम केला जातो. मग तिथे सगळे वारकरी भजन, कीर्तन आणि या सगळ्या गोष्टी एकत्रपणे अनुभवतात. चौथ्या दिवशी पुण्याहून दिवे घाटातून वारी सासवडकडे जाते आणि दिवे घाट हा पूर्ण वारीमधला सगळ्यात अवघड रस्ता आहे असं म्हणतात. या घाटातून वारी जाताना बघणं म्हणजे एक खूप मोठा सोहळा किंवा एखाद्या भक्तीची प्रचिती देणारा क्षण आहे. चौथ्या दिवशी सासवडमध्येच वारीचा मुक्काम होतो. शिवाय एवढ्या अवघड घाटातून आल्यानंतर आराम मिळावा म्हणून 5व्या दिवशी सुद्धा सासवडमध्येच मुक्काम करतात. 6व्या दिवशी सगळी वारी जेजुरीला जाते आणि आपल्या खंडोबाचं दर्शन घेते असं म्हणतात. त्यानंतर 7व्या दिवशी वाल्हे या ठिकाणी वारीचे स्वागत केले जाते आणि अशाच जयघोषामध्ये भजन, कीर्तन, नामस्मरण करत करत ही वारी पुढे पुढे जात असते. 8व्या दिवशी लोणंद मध्ये मोठा मुक्काम असतो. 9व्या दिवशी सुद्धा तिथेच विश्रांती घेऊन भजन, कीर्तन या सगळ्या गोष्टींचा अनुभव सगळे वारकरी एकत्र घेतात आणि त्यानंतर 10वा दिवस म्हणजे तरडगाव. तरडगावच्या इथे चांदोबाचा लिंब आहे. वारकरी म्हणतात की इथून खरी वारी सुरू झाली, कारण इथे पहिले उभे रिंगण असते. हजारो लाखो लोक रिंगण बघायला येतात. इथून खरी वारी रंगते असं म्हणतात, कारण इथे अश्वाची पहिली मोठी धाव असते. म्हणजे एका विशिष्ट आकारामध्ये सगळे वारकरी उभे असतात आणि तिथून मग मानाचा अश्व फेऱ्या मार. हे खरंच खूप बघण्यासारखं असतं. त्यानंतर 11व्या दिवशी वारी फलटण येथे जाते. मग 12व्या दिवशी बरडमध्ये वारीचा मुक्काम असतो. 13व्या दिवशी नातेपुते इथे सगळ्या दिंडी एकत्र येतात, कारण 14व्या दिवशी माळशिरस येथे मोठे गोल रिंगण असते. हे पण खूप बघण्यासारखे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे गजर आणि त्याची एनर्जी क्रिएट होते की साधारण मनुष्य अगदी हरवून जातो त्या नादामध्ये. त्यानंतर लगेच 15व्या दिवशी वेळापूर येथे आणखीन एक गोल रिंगण होते. 16व्या दिवशी सुद्धा म्हणजे तिथेच मुक्काम करून तिसरे मोठे गोल रिंगण वेळापूर मध्येच होते. म्हणजे बघा, सलग आपल्याला तिथे 3 रिंगण होतात आणि
रिंगण ही खरंच खूप एक महत्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आधी आपण प्रवास पूर्ण करून घेऊ. त्यानंतर 17व्या दिवशी खंडी शेगाव मध्ये मुक्काम असतो, कारण एवढे 3 दिवस सलग रिंगण केल्यानंतर वारकऱ्याला थोडी आरामाची गरज आहे. म्हणजे विचार करा, किती विचार करून व्यवस्थितपणे या वारीचा मार्ग आणि मुक्काम ठरवला गेला होता, जो इतक्या वर्षांपासून शिस्तीने पाळला जातो. त्यानंतर येतो 18वा दिवस, म्हणजे वारीचा अंतिम टप्पा. त्या दिवशी सगळे वाखरीमध्ये येतात. वाखरीला पंढरीचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. वाखरीमध्ये तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या ज्या वेगवेगळ्या रस्त्यांनी निघालेल्या होत्या, म्हणजे आपण बघितलं की पुण्यामध्ये त्या एकत्र आल्या होत्या आणि पुण्यामधून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने निघाल्या होत्या, त्या वाकरीमध्ये पुन्हा एकत्र आलेल्या आहेत. आणि इथे आल्यानंतर 19व्या दिवशी सगळ्यात अंतिम दोन्ही पालख्या एकत्र येऊन सगळ्यात मोठे अंतिम रिंगण होते. आणि मग 20वा दिवस पंढरपुरामध्ये इसबावी रिंगण सुद्धा, तो दिवस असतो दशमीचा. आणि मग 21व्या दिवशी असते आपली आषाढी एकादशी, जिथे चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सगळे भाविक अगदी ओसंडून वाहत असलेल्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे मंदिराच्या रांगेमध्ये उभे असलेले आपल्याला दिसतात. हा संपूर्ण प्रवास फक्त आणि फक्त त्या 1-2 क्षणासाठी आपल्या पंढरीरायाचं दर्शन घेण्यासाठी झालेला आहे. आणि या निमित्ताने मला तिथल्या मंदिराच्या सगळ्या गुरुजींना आणि तिथल्या वरिष्ठांना हेच सांगायला आवडेल की इतका मोठा प्रवास करून भाविक तिथे येत आहेत, तर त्यांना काही काळ, काही क्षण शांतपणे दर्शन घेण्याची संधी द्यावी. तर हा होता एवढा मोठा 21 दिवसांचा वारीचा प्रवास. आता आपण जाणून घेऊयात की वारी मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रिंगण म्हणजे नक्की काय हो. तर वारकरी संप्रदायांच्या मते वारी हा एक खूप गूढ पण एक आध्यात्मिक सोहळा आहे. म्हणजे बाहेरून बघताना माणसाला असं वाटेल की खूप लाखो माणसं म्हणजे दिंडी अशी एका विशिष्ट आकारामध्ये उभी आहेत किंवा बसलेली आहेत आणि त्याच्यामधून घोडा पळतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, वारकऱ्यांच्या दृष्टीने याचा अर्थ खूप खोल आणि वेगळा आहे. म्हणजे होतं काय की आपण बघितलं प्रवासामध्ये की ठिकठिकाणी मुक्काम ठरलेले आहेत आणि ठिकठिकाणी रिंगणाची जागा सुद्धा ठरलेली आहे. कारण तेव्हापासून तिथे मोठमोठी मैदानं आहेत जिथे एवढे लाखो वारकरी एकत्र बसू शकतील. मग प्रत्येक ठिकाणी रिंगणाची एक पद्धत असते. काही ठिकाणी म्हणजे रिंगण, उभे रिंगण आणि गोल रिंगण अशा 2 प्रकारचे असते. मग ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचं रिंगण असतं त्या आकारामध्ये वारकरी किंवा सगळ्या दिंड्या उभ्या किंवा बसलेल्या अवस्थेमध्ये तो आकार तयार करतात. आणि त्याच्यानंतर ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली किंवा ज्ञानोबा तुकाराम असे वेगवेगळ्या पद्धतीचे नामजप सुरू करतात. पण तुम्हाला माहितीये का, हा अगदी एक संथ, एक ताल यामध्ये तो जयघोष सुरू असतो. कित्येक लाखो माणसं तिथे आहेत पण एक ताल चुकत नाही. तो मृदुंग आणि ह्या सगळ्याचा एकच आवाज ऐकू येतो आपल्याला. आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर जो मानाचा अश्व आहे, अश्व म्हणजे घोडा, मानाचा अश्व त्या रिंगणामध्ये सोडला जातो. आता हा जयघोष म्हणजे काय, आपल्या वारकऱ्यांची आपल्या संतांना आतुरतेने मारलेली हाक आहे. आणि मग काही काळानंतर म्हणजे आता मला हे सांगताना सुद्धा असं हे होतं की मग हळूहळू तो अश्व त्या रिंगणामध्ये धावायला लागतो. याचा अर्थ असा की त्या अश्वावरती आपले संत येऊन आरूढ झालेले आहेत. आणि जेव्हा तो धावायला लागतो ना, तेव्हा सगळे वारकरी उठून त्याच्या पायाची जी धूळ उडत असते ना, ती धूळ घेतात, कपाळाला लावतात, डोक्यावर टाकतात आणि स्वतःला म्हणजे म्हणतो ना की
मातला तो एक असा उच्चांग आहे की आपल्या त्या माऊलींना आपण भेटलोय प्रत्यक्ष, कारण माऊली त्याच्यावर बसलेले आहेत आणि त्यांच्या पायाची धूळ म्हणजे प्रत्यक्ष माऊलींच्या पायाची धूळ आहे ती आपल्या कपाळाला लागली आहे. म्हणजे तुम्ही बघा किती शुद्ध, पवित्र आणि किती महत्वाची अशी भावना आहे ही. आणि हे का महत्वाचं आहे, तर यामधून एक खूप मोठा संदेश वारकरी संप्रदायांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यांच्या थ्रू आता सामान्य माणसांपर्यंत आजही पोहोचवला जातोय. तर काय आहे की घोडा म्हणजे अश्व जे आहे ते म्हणजे तुमचं मन आहे आणि असा त्या आकारामध्ये धावणारा जो घोडा आहे तो म्हणजे तुमच्या कर्मानुसार तुमच्या आयुष्यात असलेला तुमचा तो जीवन प्रवास. आणि ह्या सगळ्याच्या मध्यभागी आपल्या संतांच्या पालख्या ठेवलेल्या आहेत, तो म्हणजे ईश्वर. त्याचा अर्थ काय, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं मन कितीही भरकडू दे, कितीही पळू दे, शेवटी त्याला ईश्वराकडेच यायचं आहे. विचार करा किती खोल आणि महत्वाचा आणि मोठा अर्थ यामध्ये लपलेला आहे, हो की नाही. म्हणून हे रिंगण खूप जास्त महत्वाचं मानलं जातं आणि तिथले व्हायब्रेशन, तिथली ती भक्ती ही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला मॅचच करू शकत नाही. पण हा अनुभव तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये घ्यावा ही माझ्याकडून मी माझी इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे. आणि तुम्ही खरंच एकदा तरी या वारीचा अनुभव घ्या. आपली ही सांस्कृतिक आणि भक्तीची जी परंपरा आहे ती पुढे चालू ठेवण्यासाठी मदत करा. यावर्षी म्हणजे 2026 मध्ये 8 तारखेला वारी निघणार आहे. तर 11 तारखेला आपला सासवडच्या अलीकडे दिवेघाट सुरू होण्या अलीकडे आपल्या फाउंडेशन कडून दरवर्षी आपण तिथे सेवा देत असतो. तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता. तर हा होता संपूर्ण वारीचा प्रवास, वारीची माहिती, वारी म्हणजे काय, वारकरी म्हणजे नक्की कोण, रिंगण म्हणजे काय, त्याच्या मागचे अर्थ काय, या सगळ्याबद्दलची मला माहिती असलेली अगदी थोडीशी माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण आपलं आध्यात्मिक आयुष्य काय आहे आणि वारीच्या मागचा अर्थ काय आहे हा आपल्या लोकांना कळणं खूप महत्वाचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आठवणीने कमेंटमध्ये लिहा. त्याची उत्तरं देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. राम कृष्ण हरी.